दशक झाल्यामध्ये कार्यरत आहेत आणि एक आपले आपल्या आज हा कबड्डी प्रशिक्षण शिबिर आणि फिटनेस शिबिर जे आयोजित केलेलं आहे आणि खरं तर मी कालपासून बघतोय की केवळ तालुक्यातूनच नव्हे तर रायगड जिल्ह्यातून मला या शिबिराविषयी अनेक जणांचे फोन आले, अनेक जणांची विचारणा झाली। जिथे जिथे जातोय तिथे तिथे या शिबिराची चर्चा होते। कारण प्रत्येकाचं म्हणणंच हे आहे की एकतर कबड्डी हा खेळ आपल्या सगळ्यांच्या जीवाभावाचा, आपल्या रक्तातच, आपल्या जीन्स मध्ये असलेला हा खेळ आणि जेव्हा या खेळाविषयी कुठे स्पर्धा असल्या किंवा त्याविषयी कुठे शिबिर असलं त्याचं उत्सुकता निश्चित सगळ्यांच्या मनात असते आणि विशेषतः लहान मुलांसाठी अशा प्रकारचं शिबिर आयोजित केल्यामुळे की आपल्या या मुलांमध्ये कौशल्य निश्चित आहे। कबड्डीचं कौशल्य मी नेहमीच सांगतो की जन्मजात आपल्या या मुलांमध्ये या खेळाचं कौशल्य असतं, कारण आपल्या या रांगड्या मातीतला हा खेळ आहे, आपल्या या खाऱ्या मातीतला हा खेळ आहे, त्याच्यामुळे याचं कौशल्य आपल्याला जन्मजात उपजत असतं। परंतु त्या खेळाला आधुनिक पद्धतीचं तंत्र आणि आधुनिक पद्धतीचे जे नियम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जे लागू आहेत ते आपल्या या मुलांना माहिती असणं, त्याची त्यांना जाणीव असणं हे गरजेचं आहे। आणि त्याच उद्देशाने या सर्व मंडळींनी या शिबिराचं आयोजन केलं। खरोखरच अत्यंत भरभरून असा प्रतिसाद या शिबिराला मिळालेला दिसतोय आणि अत्यंत उत्साहाने कोणताही कंटाळा न करता तुम्ही सर्व लहान लहान मुलं या आपल्या या खेळावरती प्रेम व्यक्त करताय, त्याच्याविषयीची तुमची जे काही चिकित्सा आहे ती व्यक्त करताय आणि तुमची आवड या खेळाविषयी या माध्यमातून तुम्ही सिद्ध करताय। खरं तर मित्रांनो की तुम्ही जेव्हा आपल्या या खेळाविषयी जेवढा जास्तीत जास्त अभ्यास कराल तेवढा या खेळाला आता पुढे भविष्य आहे। मी नेहमी सांगतो की क्रिकेट नंतर आता कबड्डी या खेळाला एक ग्लॅमर प्राप्त झालंय। प्रो कबड्डी सारखे मोठमोठे प्लॅटफॉर्म्स आता या खेळाला उपलब्ध झाले आणि मग त्या माध्यमातूनच एक चांगलं करिअर म्हणून या खेळाकडे बघण्याची संधी आता या तरुणाईला उपलब्ध झाले। तुमच्या पिढीला अजून चांगले दिवस, ज्याला ज्याला या खेळामध्ये करिअर करायचंय त्यांना निश्चितच अजून चांगले दिवस या खेळाच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे। त्याच्यामुळे ज्यांना खरोखर या खेळाविषयी प्रेम आहे, ज्यांना या खेळाविषयी आवड आहे आणि या खेळामध्ये करिअर करायचं आहे त्यांनी निश्चितच थोडंसं फिटनेसवर आपलं लक्ष दिलं पाहिजे, आपलं कौशल्य सुधारलं पाहिजे आणि म्हणूनच अशा शिबिरांची फार मोठी गरज या आपल्या विभागामध्ये निश्चित जाणवते आणि आज तुम्ही सगळ्यांच्या प्रयत्नाने अशा प्रकारचं शिबिर इथे संपन्न होतोय। मी अगदी कालच याविषयी चर्चा केली, जसे रायगड जिल्ह्यातून अनेक जणांना या शिबिरामध्ये याची इच्छा आहे, परंतु फार लांबून इथे सकाळी पहाटे लवकर येणं बऱ्याच जणांना शक्य नाहीये। मग अशा वेळी निवासी आपल्याला शिबिर घेता येईल का अशी देखील चर्चा आम्हा सगळ्या मंडळींच्या माध्यमातून करण्यात आली आणि या ठिकाणी मी ग्वाही देतो की पुढल्या वर्षी निश्चित असा प्रयत्न की निवासी अगदी 8 दिवसाचा आपल्याला शिबिर इथे घेता येईल का। मग त्या ठिकाणी अजून आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अजून प्रशिक्षक किंवा खेळाडू इथे आणून त्या माध्यमातून आपल्याला हे शिबिर अधिकाधिक प्रगल्भ करता येईल
त्या दृष्टीने देखील आमचे सगळ्यांचे निश्चित प्रयत्न असणार आहेत। पुन्हा एकदा मी तुम्हा या सगळ्या टीमला, मंगेश घासे, त्यांचे सहकारी कुमार कुथे, तुम्ही सगळेच जे मंडळी आज या मुलांसाठी, त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत घेत आहे आणि अगदी बऱ्याच जणांनी आपल्या नोकरी ला सुट्टी घेऊन किंवा रजा टाकून या ठिकाणी या मुलांसाठी इथे आवर्जून सगळेजण उपस्थित झालेत। त्यामुळे खरंच तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे। वर्षानुवर्ष तुमचा हा जो प्रयत्न आहे त्याला निश्चित फळ येणार आहे, कारण एक नवीन पिढी तुमच्या माध्यमातून घडते, त्याचा जे काही आनंद आहे तो निराळाच असतो, तो शब्दात व्यक्त होणारा नसतो। त्याच्यामुळे निश्चित तुमचं या विभागावर फार मोठं उपकार असणार आहे। आणि विशेषतः मी नेहमी सांगतो की स्विमिंगच्या जे काही आता स्पर्धा आहेत की आमच्या या विभागामध्ये अनेक मुलांना पोलीस किंवा आर्मीमध्ये, नेव्हीमध्ये, एअरफोर्समध्ये या स्विमिंगमुळे अनेक चांगल्या चांगल्या नोकऱ्या उपलब्ध झालेल्या आहेत। विशेषतः मी नाव घेईन की आमचे पवार किंवा दत्तात्रय यांनी या विभागामध्ये अशी टीम तयार केली की त्यांच्यामुळे अनेक जण